विद्यार्थी मित्रांनो, आज आपली सेमिस्टर 5 सुरू होत आहे आणि या सेमिस्टर 5 मधील पेपर क्रमांक 9 हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरचे नाव आहे। त्यामधील प्रथम टॉपिक व्यापार आणि व्यापार सिद्धांत। यामध्ये पहिला भाग जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व। आपण पाहतोय अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने याचा मेळ घालताना मानवाने जी वर्तणूक केलेली आहे त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न म्हणजे अर्थशास्त्र। अर्थशास्त्र हे शास्त्र आहे आणि प्रत्येक समस्येचा कार्यकारण संबंध शोधून काढून त्यावर उपाययोजना करणे आणि जगण्याचा मार्ग शोधणे म्हणजे अर्थशास्त्र। किंवा मानवाने जगण्यासाठी केलेली आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जी धडपड असते त्याला सुद्धा आपण अर्थशास्त्रच म्हणतो। कारण जगण्यासाठी जे जे करावे लागते ते करण्याची क्षमता मानवामध्ये असणे म्हणजे त्याला अर्थशास्त्र म्हणता येईल। आज अर्थशास्त्राच्या अनेक समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत। संपूर्ण मानवजातीचे कल्याण जर साधावयाचे असेल तर त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात। त्यासाठी मानवी वर्तणुकीचा अभ्यास करावा लागतो आणि हा सगळा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही सुद्धा अर्थशास्त्राची एक अप्लाइड ब्रँच आहे, म्हणजे उपयोजित शाखा आहे। आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडून आली, त्यामुळे दळणवळण वाहतूक व्यवस्था सुलभ झाली आणि सर्व जग अगदी जवळ आलेले आहे। सर्व जग हे एक कुटुंब ही अवस्था प्राप्त झालेली आहे। त्यामुळे पूर्वी जे प्रश्न कौटुंबिक पातळीवर सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग म्हणून आपण अभ्यासत होतो ते प्रश्न आज मोठ्या प्रमाणावर चर्चिले जात आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात एकत्र आणले जात आहेत। म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते। कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय सहसंबंध आणि व्यापार अधिक प्रभावित झालेले आपल्याला दिसून येतात। आंतरराष्ट्रीय व्यापार आणि राष्ट्रांमधील परस्पर सहसंबंधाचे अनेक घटकावर बरे वाईट परिणाम होत असतात। त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास आपणा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे सदरच्या प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यातील साम्य आणि भेद, रिकार्डोचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आणि हेक्स्चर-ओहलीन यांचा सिद्धांत असा आपण अभ्यास करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज असे दिसून येत आहे की एकूणच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना तो जगातील सर्व देशांच्या बाबतीमध्ये करावा लागतो। जगामध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये होणारी आयात निर्यात, त्यानंतर चलनाची देवघेव या सर्व बाबींचा आपण अभ्यास करणार आहे। त्यासाठी आपण आज आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व विशद करणार आहोत। विविध राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा ओलांडून जगातील लोकांकडून किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांकडून जे व्यवहार होतात त्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात समाविष्ट होणाऱ्या घटकांच्या अभ्यासाचे अवलोकन केल्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात येते। हे महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने मांडता येईल। 1. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास। आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास आपण का करतो किंवा दोन देश आंतरराष्ट्रीय व्यापार का करतात किंवा जगातले सर्व देश आंतरराष्ट्रीय व्यापार का करतात, तर त्याचा मूळ हेतू आहे नफा मिळवणे। नफा मिळवण्याच्या उद्देशानेच व्यक्ती आणि संस्था व्यापार करत असतात आणि व्यापार हा प्रामुख्याने श्रमविभागणीच्या तत्त्वावर अवलंबून असतो। आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्या व्यक्तीकडे असणारी जादाची वस्तू आपणाकडे नाही ती मिळवणे हा वस्तू विनिमयाचा प्रकार एक आहे। यालाच आपण व्यापार म्हणतो आणि देशाच्या भौगोलिक सीमांच्या मर्यादेत होणारा हा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार आहे। वस्तू विनिमयातील अडचणी दूर करण्यासाठी
पैसा या विनिमय माध्यमाचा वापर केला जाऊ लागला आणि विविध राष्ट्रामध्ये विविध काळात अनेक अवस्थातून तो प्रगत झाला. आज वेगवेगळ्या देशांच्या चलनांची नावे भिन्न असली तरी या पैशांची कार्ये मात्र सर्वत्र सारखी असलेली आपल्याला दिसून येतात. वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीमधून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा उगम झाला. देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून सीमेपलीकडे जो व्यापार चालतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा आत्मा आहे. त्याच्याशी संबंधित असंख्य समस्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात बरेच साम्य आहे. त्याचा अभ्यास आपण नंतरच्या प्रकरणात करणार आहोत. तरीही मुख्य साम्य म्हणजे श्रमविभागणीचे तत्त्व हे व्यापाराच्या मुळाशी आहे व त्यावरच आंतरराष्ट्रीय व्यापाराची संपूर्ण इमारत उभी असलेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सर्वांगीण विकास अनुस्यूत आहे. 2. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तात्विक विवेचन. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असे म्हटले जाते. त्याचे कारण त्याच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येण्याच्या कार्यकारण भावाचे विवेचन केलेले आढळते. सनातन अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो म्हणतात, 2 देशातील एकाच वस्तूच्या उत्पादन खर्चात फरक पडत असल्याने व्यापार अस्तित्वात येतो. उत्पादन खर्चातील सापेक्ष फरकामुळे वस्तूंच्या किमतीत फरक पडत असून त्यामुळे व्यापारात सहभागी होणाऱ्या राष्ट्राला वस्तू कमी किमतीत मिळून लाभ होतो. या लाभाचे विवेचन तुलनात्मक खर्चाच्या सिद्धांतात केले आहे. J.S. मिल म्हणतात, रिकार्डोच्या तुलनात्मक खर्च सिद्धांताचे विश्लेषण करताना वस्तूकरिता असलेली मागणी आणि पुरवठा विचारात घेऊन परस्पर मागणीचे तत्त्व स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते 2 देशातील आंतरराष्ट्रीय विनिमय दर व अंतर्गत विनिमय दर जेव्हा समान असतात तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येत नाही. परंतु जेव्हा पारंपरिक मागणीच्या लवचिकतेमुळे या दोन्ही दरांच्या विनिमय गुणोत्तरात संतुलन झालेले नसते तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येतो. त्याचे अधिक लाभ कोणाला मिळतील हे पारंपरिक वस्तूकरिता असणाऱ्या मागणीच्या लवचिकतेमुळे अवलंबून राहील. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे दोन्ही देशांना निश्चितच लाभ मिळतात. डॉक्टर मार्शलने आंतरराष्ट्रीय मूल्यांच्या सिद्धांताचे सामान्यीकरण केले आहे. डॉक्टर मार्शल यांनी सर्व निर्यात वस्तूंना एका सामायिक एककामध्ये मोजले आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे निर्धारक घटक म्हणून मागणी आणि पुरवठा या 2 घटकावर जोर दिला आहे. त्यामधून त्यांनी व्यापार अटीचे स्पष्टीकरण केलेले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचे तुलनात्मक खर्च लाभ, सापेक्ष खर्च लाभ, निरपेक्ष खर्च लाभ, संधी खर्च लाभ इत्यादी सिद्धांताची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून मिळते. त्याचबरोबर 3रा मुद्दा व्यापार शर्तीचे ज्ञान. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या मूल्यावर वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला व्यापार शर्ती किंवा व्यापाराच्या अटी असे म्हणतात. आयात वस्तूंच्या एकूण मूल्याशी निर्यात वस्तूंच्या एकूण मूल्याचे प्रमाण म्हणजे व्यापार शर्ती. आंतरराष्ट्रीय व्यापारात एखादा देश आयात करीत असलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात कमी वस्तूंची निर्यात करीत असेल तर त्या देशाला व्यापार शर्ती अनुकूल ठरतात. या उलट देशाने केलेल्या निर्यात मालाच्या मोबदल्यात पूर्वीपेक्षा कमी आयातीचा स्वीकार करावा लागत असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार शर्ती असे म्हणतात. प्राध्यापक टॉशिंग निव्वळ वस्तुविनिमय अटी असे त्याला म्हणतात. तीच बाब व्हायनर यांनी सूत्ररूपाने मांडली. त्यासाठी त्यांनी आयात किमतीचा निर्देशांक तसेच निर्यात किमतीचा निर्देशांक याचा वापर केलेला आहे. वस्तुगत व्यापार अटीत होणाऱ्या बदलावरून व्यापार लाभाच्या बदलांची कल्पना येते. यामध्ये व्यापाराच्या आकारमानात झालेल्या बदलांच्या परिणामांचा विचार होत नाही. हे लक्षात घेऊन G.S. डॉरन्स यांनी प्राप्ती व्यापार अटी इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड ही संकल्पना मांडताना गणिती सूत्राचा वापर केला. त्याच्या साहाय्याने एखादा देश आयातीची किंमत निर्यातीद्वारे फेडू शकेल की नाही हे ठरवता येते. वस्तुगत व्यापार अटीतील दोष दूर करण्यासाठी व्हायनर यांनी एक घटक व्यापार अटीची संकल्पना मांडली आहे. यामध्ये त्यांनी वास्तव खर्च व्यापार अटींचा निर्देशांक उपयोगात आणण्यासाठी सूचना केली आहे. त्याचबरोबर 4था मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचे मापन.
आज कोणतेही राष्ट्र इतरापासून अलग राहू शकत नाही. मुक्त व्यापारामुळे सर्वच देशांना लाभ मिळतात. या लाभांची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासापासून आपल्याला मिळते. आजच्या युगात आंतरराष्ट्रीय व्यापार हा अपरिहार्य आहे. त्याद्वारे आपापसातील देवाणघेवाण वाढते, मागणी वाढते. जे देश विदेशी व्यापारात प्रगतीपथावर आहेत त्यांची संपन्नता वाढलेली दिसते. म्हणूनच आर्थिक विकासाकरता आंतरराष्ट्रीय व्यापार आवश्यक आहे. 5वा मुद्दा आहे विदेशी व्यापार गुणक. लॉर्ड केन्स यांच्या गुंतवणूक गुणक संकल्पनेवर विदेशी व्यापार गुणक फॉरेन ट्रेड मल्टिप्लायर ही संकल्पना आधारलेली दिसून येते. जेव्हा देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त होते तेव्हा त्या देशाचा व्यापार तोल हा अनुकूल होतो. निर्यात वृद्धीमुळे देशाच्या उत्पन्नातील वाढ ही गुंतवणुकीसारखी असते. आयातीपेक्षा निर्यातीत होणारी शुद्ध प्रारंभिक वाढ व त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात होणारी अंतिम वाढ यांच्यातील प्रमाण म्हणजे विदेशी व्यापार गुणक होय. अंतिम उत्पन्न कितीतरी पटीने वाढते ही गोष्ट आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाने समजते. 6. विनिमय दर व त्याचे प्रकार. एका देशातील चलनाची ठराविक मात्रा दिली असता त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनातील मिळणारी मात्रा म्हणजे विनिमय दर होय. मिलर यांच्या मते विदेशी विनिमय ही मौद्रिक व्यवहारांची अशी शाखा आहे की जिच्यात एका देशाचे नागरिक दुसऱ्या देशातील रहिवाशांना पैसे देण्याची साधने मिळवू शकतात. विनिमय दर निश्चितीचे सिद्धांत, स्थिर व बदलते विनिमय दर, तरता विनिमय दर, चलनाचे परिवर्तन इत्यादी बाबींचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात होतो. जकाती आणि कोटा. आयात निर्यातीवर जे कर आकारले जातात त्यांना जकाती असे म्हणतात. त्यात ही वस्तूंच्या किमती विचारात घेऊन आकारल्या जाणाऱ्या जकातींचा मूल्यानुसारी जकाती, तर वस्तूंचे आकारमान व वजन विचारात घेऊन आकारल्या जाणाऱ्या जकातींना परिमाणानुसार जकाती म्हणतात. जकात आकारण्याचे उद्देश व त्यांचे परिणाम याची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातून मिळते. 8. ऊर्ध्व मूल्यन आणि अवमूल्यन. जेव्हा एखादा देश आपल्या चलनाचे मूल्य किंवा विनिमय दर हा समतोल विनिमय दरापेक्षा जास्त ठेवतो तेव्हा त्याला ऊर्ध्व मूल्यन अथवा अधिमूल्यन असे म्हणतात. ज्या देशाचा व्यवहारशेष अधिक्याचा असतो किंवा वाढीव असतो तो देश चलनमूल्य वाढीची उपाययोजना करू शकतो, परंतु त्यामुळे निर्यात घटते व आयात वाढते. सहसा या मार्गाचा अवलंब केला जात नाही. क्राउथर यांच्या मते ज्या देशाचे चलन ऊर्ध्वमूल्यित होते त्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था एक प्रकारच्या क्रमशः वाढत जाणाऱ्या अर्धांगवायूची शिकार बनते. विशिष्ट परिस्थितीत एखाद्या देशाला चलनाचे अवमूल्यन हितकारक ठरते. अन्य राष्ट्रांच्या चलनाच्या संदर्भात आपल्या चलनाचे मूल्य कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय. अवमूल्यनामुळे निर्यात वाढते, आयात कमी होते व देशाच्या व्यवहारतोलातील तूट भरून काढता येते. क्राउथर यांच्या मते मंदी आणि सुबत्ता या काळात चलनाचे अवमूल्यन करावे. त्यांचे लाभ आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला अभ्यासायला मिळतात. 9वा मुद्दा आहे मुक्त व्यापार आणि संरक्षणाचे धोरण. आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणे म्हणजे मुक्त व्यापार. ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक आणि मुक्त व्यापार नीतीचा पुरस्कर्ता. त्यांच्या मते या धोरणामुळे राष्ट्रीय संपत्तीचा पर्याप्त वापर होतो, राष्ट्रीय उत्पन्न वाढते व त्यामधून जागतिक सुबत्तेत भर पडते. नवीन आर्थिक धोरणात सुद्धा निरहस्तक्षेप धोरणाचा पुरस्कार केलेला आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे जागतिक समृद्धीत वाढ होईल. फ्रेडरिक लिस्ट हा राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ संरक्षणात्मक व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होय. अप्रगत राष्ट्रांना आपला विकास साधताना सुरुवातीच्या काळात संरक्षणाचे धोरण हितकारक ठरत असल्याने त्याने जगाला दाखवून दिले मुक्त व्यापार नीती आणि संरक्षणाचे धोरण यांचे सापेक्ष फायदे तोटे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे समजू शकतात. म्हणून समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यास शाखेत याला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. 10. आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष. एका विशिष्ट कालखंडामध्ये, सामान्यतः 1 वर्षाचा कालखंड आपण धरतो, यामध्ये देशातील नागरिकांनी जगातील अन्य देशातील नागरिकांशी दृश्य वस्तू व सेवारूप वस्तूंच्या रूपात केलेल्या आयात निर्यातीचे आर्थिक विवरण दाखविणारा तक्ता म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष होय. हा मौद्रिक व्यवहारांचा लेखा असून त्यांच्यात कोणत्या घटकांचा समावेश होतो याचे आंतरसंबंध याची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून मिळते.
प्रत्येक देशाच्या व्यवहार तोलाला त्या देशाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व असते. या व्यवहार तोलाचा समतोल कसा साधला जातो, त्यामध्ये कोणत्या कारणाने तूट निर्माण होते व आंतरराष्ट्रीय व्यवहार शेषाची समस्या सोडवण्यासाठी कोणकोणते उपाय योजले जातात, याची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून मिळते. तसेच 11वा मुद्दा आहे व्यापार वृद्धीसाठीचे करार. आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी घडवून आणण्यासाठी द्विराष्ट्रीय करार किंवा बहुमुखी करार करण्यात आले आहेत. 1947मध्ये व्यापार आणि जकातीबाबतचा सामान्य करार म्हणजेच गॅट, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, हा करार करण्यात आला होता. त्याची उद्दिष्टे, तत्त्वे, अंमलबजावणी याचे सुधारित प्रारूप म्हणजे जागतिक व्यापार संघटना होय, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. या संघटनेच्या स्थापनेच्या वेळची परिस्थिती, त्यामधील तरतुदी, त्याचे अनुकूल व प्रतिकूल परिणाम याची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून मिळत असते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संस्था. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांची स्थापना, त्यांची उद्दिष्टे व जगाला झालेले त्यांचे सहाय्य आणि मदत याची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात मिळते. तसेच आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या व ती दूर करण्यासाठी SDR, स्पेशल ड्रॉइंग राईट किंवा युरोसारखी जागतिक चलने व त्यांची परिणामकारकता याचीही माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातून मिळते. थोडक्यात काय तर जग ही एक स्वतंत्र बाजारपेठ समजून जे व्यवहार होतात, त्यामधून जे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध प्रस्थापित होतात, त्या सर्वांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राद्वारे होऊ शकतो. म्हणूनच त्यांच्या अभ्यासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.